दरम्यान ही थेट दृश्य आपण पाहतोय। नाशिक पोलिसांचं पथक आता मुंबईला रवाना होत आहे। माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी झालेला आहे आणि कोकाटेंच्या अटकेसाठी आता पोलिसांचं हे पथक मुंबईच्या दिशेने रवाना होत असतानाची ही सगळी दृश्य आपण पाहतोय। माणिकराव कोकाटे यांच्या अटकेमध्ये आता कुठलाच कायदेशीर अडथळा नाही आहे। अटकेसाठी विधिमंडळाच्या कुठल्याच परवानगीची देखील गरज नाही आहे अशी देखील माहिती खात्रीलायक सूत्रांनी झी 24 तासला दिलेली आहे। त्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांच्या अटकेचं वॉरंट घेऊन नाशिक पोलिसांचं हे पथक मुंबईच्या दिशेने रवाना होत असतानाची ही सगळी लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। त्यामुळे आता मुंबईमधील लीलावती रुग्णालयात एकीकडे माणिकराव कोकाटे उपचार घेत आहेत, त्या ठिकाणीच आता पोलिसांचं हे पथक दाखल होणार आहे आणि त्यानंतर त्यांच्या अटकेची कारवाई होऊ शकते। त्यांच्या अटकेच्या कारवाईसाठी विधिमंडळाच्या परवानगीची गरज नाही अशी देखील खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे आणि कोकाटे यांच्या अटकेसंदर्भातली माहिती आता हे पोलिसांचं पथक विधिमंडळाला देखील देणार आहे अशी माहिती आहे। कोकाटे रुग्णालयामध्ये दाखल आहे, त्यामुळे पोलिसांच्या समोर वैद्यकीय अडचण मात्र कायम असल्याचं बोललं जाते। त्यावर आता काय कायदेशीर तोडगा आहे हे देखील पाहावं लागेल। तर कोकाटे यांना अटक करण्यासाठी नाशिक पोलिसांचं हे पथक आता निघतंय। नाशिकवरून हे पोलिसांचं पथक मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे। डॉक्टरांच्या सोबत चर्चा करूनच नाशिक पोलिसांचं पथक पुढचं पाऊल ठरवणार आहे असं देखील कळतंय। तर कोकाटे अनफिट असतील तर कोकाटे यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी हॉस्पिटलमध्येच पोलीस हवालदार तैनात केले जातील अशी देखील पोलीस सूत्रांची मोठी माहिती आपल्यापर्यंत येते। त्यामुळे पोलिसांचं हे पथक आता मुंबईत दाखल झाल्यानंतर डॉक्टरांच्या सोबत नेमकी काय चर्चा होते आणि डॉक्टर या संदर्भात पोलिसांना काय सांगतात, विशेषतः माणिकराव कोकाटे यांच्या प्रकृती संदर्भात डॉक्टरांकडून नेमकं काय सूचना दिल्या जातात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे आणि त्यानंतरच पोलीस आपलं पुढचं कारवाईचं पाऊल टाकणार आहेत अशी देखील माहिती समोर येते। पोलिसांसोबत त्यांच्या प्रकृती संदर्भात सविस्तर चर्चा केल्यानंतरच त्यांच्या अटकेसंदर्भातल्या कारवाईबाबत पुढचं पाऊल टाकलं जाणार आहे। योगेश खरे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। योगेश, आपण पाहतोय अखेर आता पोलिसांचं हे पथक मुंबईच्या दिशेने रवाना होतंय। नाशिक पोलिसांचं हे पथक आता डॉक्टरांशी चर्चा करणार आहे आणि त्यानंतरच पुढचं पाऊल टाकलं जाणार आहे। हॅलो, आता पोलीस संदीप गुन्हे शाखेचे जे एसीपी आहेत संदीप मुटके यांच्या नेतृत्वामध्ये हे पथक आता तयारी झालेली आहे। आपण बघू शकतो पोलीस कार्यालयाच्या बाहेर आलेले आहेत माध्यमांशी, आता ते चर्चा करतायत माध्यमांशी। त्या प्रश्नांना उत्तर देतील, नेमकी कशा स्वरूपाची कारवाई असेल ते सांगतील आणि त्यानंतर हे सर्व पथक रवाना होईल। जवळजवळ 12 ते 15 जण यामध्ये आहेत। गुन्हे शाखेचे मुद्गल जे आहेत ते सुद्धा या पथकासोबत जाणार आहेत आणि त्यांच्यासोबत जवळजवळ 8 ते 10 जण जातील आणि गार्ड म्हणून त्या ठिकाणी उभं राहावं लागू शकतं। या दृष्टिकोनातून अधिक कुमक जी या ठिकाणी पाठवण्यात येते आहे। जवळजवळ 3 वाहनं यातून रवाना होणार आहेत।